आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। नेवासा तालुक्यामध्ये भानसिवरा ते रांजणगाव रस्त्यावरील पुलावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना वाहत्या पाण्यामधनं पायी प्रवास करणं एका तरुणाच्या अंगलट आलंय। पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने सदर तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना रविवारी संध्याकाळी 5च्या सुमारास घडली आहे। महेंद्र लाजरस मकासरे असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससानी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू ठेवली होती। तालुक्यातील भानसिवरा येथील महेंद्र लाजरस मकासरे हा तरुण पुलावरनं पाणी वाहत असताना वाहत्या पाण्यामधनं रांजणगावकडे जात होता। भानसिवरा परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यानं मकासरे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला। घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर तहसीलदार यांना घटनेची माहिती कळवून रात्री शोध घेण्यासाठी प्रशासनाचे आपत्कालीन परिस्थितीमधील कर्मचारी यांना देखील पाचारण करण्यात आलं असं सांगण्यात येत आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती, मात्र रात्री उशिरापर्यंत मकासरे यांचा शोध लागला नव्हता। सोमवारी 29 सप्टेंबर रोजी सकाळपासून भानसिवरा परिसरामध्ये नदीपात्रात प्रशासनाच्या वतीने पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। शंकर नापदे, C24 तास, नेवासा।